दिग्दर्शक यशवंत भालकर फाउंडेशन संचलित भालकर्स कला अकादमीच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते। दिग्दर्शक संग्राम भालकर यांनी या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनाची माहिती देत या सोहळ्याच्या 11 वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकला। यंदाच्या सोहळ्यात चित्रकार एस. निंबाळकर यांना कलामहर्षी बाबूराव पेंटर स्मृती कलासेवा पुरस्कारानं, रंगभूषाकार सदानंद सूर्यवंशी यांचा चित्रतपस्वी भालजी पेंढारकर स्मृती चित्रसेवा पुरस्कारानं, नाट्यवितरक आनंद कुलकर्णींचा कैलासवासी मदन मोहन लोहिया स्मृती नाट्यसेवा पुरस्कारानं, ज्येष्ठ वादक प्रकाश साळोखे यांना संगीतकार यशवंत देव स्मृती संगीत सेवा पुरस्कारानं, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांना कैलासवासी लक्ष्मण भालकर स्मृती सामाजिक लक्षरत्न पुरस्कारानं, नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांना मास्टरजी सुबलदास सरकार स्मृती नृत्य सेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। रणजित बुगले आणि हर्षदा परीट यांचा भालकर सोहळ्यासाठी तयार केलेल्या गीतासाठी विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे यांनी स्वर्गीय यशवंत भालकर यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला। शिवाजी विद्यापीठात त्यांच्याच प्रेरणेतून BA फिल्म मेकिंग कोर्स सुरू होत असल्याचं त्यांनी सांगितलं। ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी यशवंत भालकर यांच्या आठवणींना उजाळा देत चित्रपट क्षेत्रासाठी कोल्हापूरनं दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला। कलाकारांचं तीर्थक्षेत्र ही कोल्हापूरची ओळख जपली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं। भालकर कुटुंबीय कोल्हापूरची ही ओळख जपण्यासाठी करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचंही त्यांनी सांगितलं। या सोहळ्यात भालकर्स कला अकादमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या नृत्यविष्कारानं उपस्थितांची मनं जिंकली। यावेळी रेखा भालकर, मिलिंद अष्टेकर, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क प्रमुख अलोक जत्राटकर, डॉक्टर प्रवीण कोडोलीकर, दिग्दर्शक यशवंत भालकर फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप भालकर, उपाध्यक्ष सपना जाधव भालकर, अकादमीचे कलाकार मनाली संगपाळ, साक्षी गायकवाड, विजय माने, आशिष हेरवाडकर, शिवम गेंदगे, भूषण पाठक आदी उपस्थित होते।